तेच म्हणलं वावराकडे चक्कर नाही, 2-3 दिवस झाले लग्न झालं तरी बसून. म्हणलं आज वोटिंग आहे, काय म्हणते टक्केवारी 4.5 होऊन राहिले, काय किती टक्क्यावर गेलं म्हणलं काम. होईल मतदान जास्त का असंच आहे? नाही नाही नाही, वोटिंग चांगलं चालू आहे यावेळेस. हो, दरवर्षी समजा निवडणुकीपेक्षा वोटिंगचं प्रमाण यावेळेस जास्त आहे. 65च्या वर क्रॉस करते ते. हो, आता सध्या 60च्या आसपास आलं आपल्या गावातलं. हो ना तरी 1 घंटा बाकी आहे ना, 6 वाजे लोक आहे ना. तरी होईल मग 65च्या वर नाही का. मग समजा जास्त वाढलं तर मग जमलं. नाही तर मग काय फायदा या गोष्टीचा एवढा मोठा प्रचार करायचा. तरी बी बा 65च्या वरच जाते सरासरी, मी सांगतो 100%. असं असं बरं जाऊ दे बा. मी तर सकाळी आलो 8 वाजता, मतदान केलं आणि पहिले वावरात आलो. पहिले वोटिंग, मग आपल्या कामं चालतेच आहे. काय आता देणके साहेब येऊन राहिले वाटते संध्याकाळी नाही न्यासाठी आपल्या नवरीन बाईले. आज संध्याकाळी येतो म्हणे मग मुक्कामी. मग उद्या आता जाईल ते. 2 दिवस राहीन. मग मला जावं लागेल घ्यायला तिले. हो ना ते तर आहेच म्हणा. आता चालतेच आहे की ते. आता एक भेट घेऊन येईन, बहिणी घेऊन असतील तिथं, म्हणजे विषय मोकळा असा आहे ते. मग आले की आले, लागले आपले संसाराले. मग आता सुरूच होणार आहे. आता 2-3 दिवस नवरीचे 9 दिवस असते. मग लागाच लागते ना कामोकामी आता. कुठं आता लग्नाचं पूर्ण आहे आपलं. पण आता मी तुम्हाला याच्यासाठी आलतो भेटायला. जरा एक महत्वाची गोष्ट सांगायची होती तुम्हाला. आता कोणती सांग ना बा, काय तर सांग, काय विषय आहे काय नाही ते सांग ना. का कोणता विषय कोणता आहे? विषय कसा आहे, जरासं म्हणजे आता आपलं किडनॅपिंगचं प्रकरण तुम्हाला माहितच आहे. तुम्हाला आज लोक समजलं का कोण किडनॅप केलं, काय झालं, काही त्याचं तुम्हाला खुलासा लागला का शेवट लोक? नाही आता ते आम्हाला काय माहित. आम्ही विचारलं त्या लुटेरीला, काय म्हणलं बा कोण होय काय होय ते. म्हणजे तुम्हाला काय फाट्या पडायची गरज आहे म्हणे, तुमचा नवरदेव हजर केला ना. 25 उपसले त्यानं. ते आपले याचे जेवणाचे पैसे ते घेऊन गेला ते घराकडे. पण त्यानं काही सांगितलं नाही काय झालं काय नाही. नवरदेव आणला म्हणे मी. तर ते तुम्हाला ते सांगणार होतं म्हणा मी त्या दिवशी, पण मी आडलं 2-3 दिवस थांबा. हो, कसं आहे आता लग्नाचं आपल्या इकडे होतं गडबड, पाहुणे रावणी हे ते. मला थोडासा विषय आता काढणं बरोबर राहणार नाही. आता झालं शांतता. आता उद्या राणी जाईल समजा गावाले 2-3 दिवस. तर आता याचा गेम बसवायचा आपल्याला, ज्यानं आपला गेम केला त्याचा. 2 जण आहे आपल्या गावचे आणि तिसरा हाताशी आहे समजा. तिघा मिळून बरोबर माझा कार्यक्रम रचलेला आहे त्यांनी. अरे बापरे, म्हणजे गावातलेच हात आहे समजा नाही, आपल्या गावातल्या. तेच आहे ना, घर का भेदी लंकड आहे. जयचंदची कमी आहे का आपल्या देशात नाही. मग आपल्या गावातला जयचंद माहित नाही का तुम्हाला? त्यानं गेम केला आहे. हे आपले शक्ती कपूर, प्रेम चोपडा, ते दोघांनं गेम रचला. आणि ते एक हॉटेल नाव तुम्ही ऐकलं जसं. पहिले मायान भाण्याचा पंगा झाला टरबुजाच्या बाबतीत. असं म्हणजे यायचा हात आहे समजा, शिवल्या बाबण्या आणि एक हटिल्या. बस 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 हेच तिघं यायनं काय केलं, मोठी रणनीती आखली. हो, पैसे आपले आता समजा जे 3,70,000 रुपये यायनं उडवलेले आहेत. 3,70,000 रुपयाचं खापर मावर फोडलं त्यानं. हो, माझ्या अकाउंटला टाकायला लावले आणि माझ्या अकाउंटमधून त्यानं घेतले. आणि त्या हॉटेलला सांगितलं मारुती डॉननं पैसे घेतले बा, आम्ही काहीच नाही घेतले. म्हणून त्या हॉटेलनं मला लग्नाच्या दिवशी उचललं. असं म्हणजे हे समजा ते मुंबई दौरे गिवरे हे समजा, पोळ्याचे बक्षीस हे ते बाकीचे पैसे उडवले हे सगळे ते हॉटेलाने दिले ते का? मग तेच म्हणलं ना, आपण त्याच्यात अटकला गेलो की आपल्या अकाउंटवर पैसे आले. हॉटेलला वाटून आलं मॅच घेतले. पण आता सध्या तर आपण सुटून आलो तिथं, पण पुढे धोका आहेच ना त्याचा मले. काही मला अळवण नियम आहे का त्याचा? काऊन की पैसे तर वसूल करणारच आहे की 3,70,000 रुपये. ते ताज हॉटेल हे ते तिकडे गेलतीत का नाही, हे पुरं बिलकुल यायचेच भरोशा. आणि आता हे सगळं मला बोकांडीवर आला. आता काय करावं? डबल जर आला घरी ते दांगोड केला तर मग काय करावं? तोडगा तर काढाच लागेल ना त्याचा. मग काय विषय मिटवाच लागेल, नाही तर पुढे धोकाच आहे ना तुले. फक्त आता आजच्या दिवस थांबतो. उद्या तू याचे पाहुणे गेले की बस त्याचा कार्यक्रमच करून टाकू आपण. बस बस तेवढंच पहा आता. फक्त मी विचार करतो, तुम्ही विचार करा आणि मग काय करायचं ते पाहू. मग राणी तर म्हणजे इतकं उशीर कसाच काय झाला. हो ना, आम्हाला तर वाटलं आता कॅन्सलच झालं. आज निवडणूक आहे. मी म्हटलं झाला असं उशीर, राहू दिलं असं, उद्या येतील बा. फोनच लावणार होतो तुम्हाला आता. हो ना, मला वाटे. पण मी आणलं कसं अजून एक दिवस असेच चालले जाते. तर कसं उद्या सकाळी निघाल माणूस मोकळा. मग म्हणलं आता कसं आहे, गमेच नाही राजा. हो, पोरगी गेली तरी बसून असं घर नीर सुनं सुनं झालं. आता दोन्ही पोरी आहेत. ते म्हणे बा राणीला घेऊन या आता 2 दिवस, मग आम्ही जातो म्हणे. मग आम्ही आमच्या कामोकामी लागतो. मग शनिवार रविवार लोक म्हणलं बा आता 23 तारखेपर्यंत. म्हणलं कसं मग घेऊन जातो आता 2 दिवस. चालते ना, चालते, काही हरकत नाही. हो, मारुत रावले 24 तारखेला पाठवून देऊ. मग बरं, बाकी काही मुलीचं काही बरं आहे ना पद्धतशीर? वापर हे ते चांगला आहे पद्धतशीर, स्वयंपाक हे ते करते व्यवस्थित? काय देणके साहेब सांगतो ना तुम्हाला, आजपर्यंत बा सांगतो ना, या खोलीचा रंगच बदलून टाकला ना तिनं. TV लाव, हे कर ते कर, अन्नातलं सामान सगळं लावलू केलं तिनं. हो, हे तिकडे ठेव ते तिकडे ठेवस. स्वयंपाकाचं म्हणतो ना, भाजीला म्हणतो 1 नंबरचं. हो, खरोखर स्वयंपाक म्हणावं तर खरोखर तिच्या हातचा. अशा पतल्या पोया. नाही तर आमची तर माहीतच आहे तुम्हाला. हो, आता आपल्या घरचं. हो, पण बाकी बा सुनवारी आहे, पण चांगली आहे, स्वभावाला चांगले आहे बरं ते. हो, असं बोलायला आपण काही बोललं का नाही पटकन असं उत्तर देते ते. हो, मामाजी हे राहिलं तुमचं, गोळी घ्यायची राहिली. हो, खरोखर बा. हो, पोरगी म्हणा हात जोडा. अरे बा, हेच तर ऐकासाठी तरसते माणूस पोरीचा बा. हो ना, जाऊ दे बाबा. पण पोरीनं मत जिंकलं नाही का? हो, आपलं तर नाही पटलं म्हणा, पण पोरीनं हो केलं हँडल बरोबर. पण काही असो बा, चूक भूल काही असलं नसलं. हो, कसं आहे, जास्त अनुभव नसते.
थोडंसं कमी जास्त असलं चुकलं तर सांगायचं तिले, बाई असं नाही असं. तर कसं संबंध चांगले राहते. नाही तर मग आता तुम्हाला तर माहीत आहे घर घर की कहाणी. नाही नाही, हे बा स्वभाव एकदम त्याची जुळले तर दोघीची, सासू सुनाची बी. हो म्हणते आत्याबाई तुम्ही हे करा मी ते करतो. हो दोघी अशा म्हणजे असं म्हणा मायलेकी सारखेच आहेत. हो एकदम स्वभाव द्यायचे पटले तर एकमेकीले. अहो अहो मी काय म्हणते, काय होतं काय म्हणतं म्हणलं? झालं म्हटलं मामाजीला आणि माझ्या बाबाला सांगून द्या, चला म्हणा लवकर. काय होतं म्हणलं राणी, काय म्हणतं, बरं आहे, गमते ना, गमते का नाही म्हणलं? करमते बाबा, हो करमते. चला ना जेवण करायला, स्वयंपाक वगैरे झालेला आहे, बसून घ्या मग, ताट वाढले आता. हो म्हटलं आहे तुम्हाला अर्धा घंटा नाही येऊन झाला पहा म्हणलं, चहा झाला की स्वयंपाक आहे. हो चला बा जेवून घेऊ मग, आता काय करता उशीर करता, जाऊ द्या. बरं बरं चल बा मग. हो चला चला मारत राहा. हो चला चला. असं होईल म्हणून स्वप्नात तरी माणसाला वाटण का की आता तिथं भूत आले, भूताच्या दशीतनं आपण तिकडे दूर पळालो. पण तेवढेच नाही काय झालं काय नाही, त्याच्या दोऱ्या सोडल्या त्यानं, कसं पळालं आणि काय पळालं. पण सकाळी तिकडे ते लग्नाला हजर होतं ना, 6 वाजता जाऊन पोहोचलो होतं. ती मी 6 वाजता फोन लावला ना आपण त्याले, त्याच्या बापाला लावला तर बाप म्हणे, बापानं तर हातच झटकले, मी पैसे देत नाही म्हणे, काही कर म्हणे सासऱ्याला. मग सासऱ्याला फोन लावला त्यानं, त्याचा नंबर दिला, सासऱ्याला फोन लावला तर ते काय म्हणते, ते मी दुसरा पैन म्हणते. हो नवरदेवाची काही कमी नाही. सांगा मग काय करा. मग शेवटी खोली उघडून पाहिली आपण तर तिथं काहीच नाही. दोऱ्या सोडून गिळून पळायला दिसलं ते. म्हणून म्हणतो बा दरवाजा उघडून पळालं, कसं पळालं ते, म्हणजे काय झाला काय गेम आपला. आला ना सगळं ध्यानात आलं. मग गेम कसा झाला हे तुम्हाला सांगतो हॉटेल साहेब. हे जे मारुती डॉन आहे आणि हे जे वामन आहे त्याची ते दोघं सोबती, ते बबनी आणि कोणतं ते काय नाव आलं ते रट्टे खाले काशा काशा, हे सगळे चौघं एकच आहे, गावातले एकच आहे. हे फक्त आपल्याला म्हणून राहिले ते, हो की बा तुम्ही मारुती डॉनला किडनॅप करा, असं करा तसं करा. शेवटी तेच सोडायला आले ते. हो त्यानं चादरा पांघरल्या अंगावर आणि तिथं बरोबर भूताचं नाटक केलं, आपल्यातनी दहशत निर्माण झाली आणि आपण पळालो, तेवढ्यात ते सोडून गिळून घेऊन गेले बी. आणि मग काय करणार आहे, शेवटी त्यानंच गेम केलेला आहे. वामन गेमन हे सगळे एकच आहे. हो आपल्याला फक्त ते म्हणजे घुमून राहिले. असं सांगते नाही का, म्हणजे आपण तिकडे गेल्यावर हे वामन आणि त्याचे ते 2 सोबती मारुती डॉनले सोडून घेऊन लग्नात हजर, आणि आपल्याला म्हणाल तयार काय बे पैसे निकालो नाही घ्या. असं असं आहे ते नाही. मिरी भगत म्हणजे बा 100% रचलेला प्लॅन आहे पुरा रचून. मग त्यानं काय केलं की बा भूतवाडीत ठेवायला लावलं. त्यालाच माहिती आहे की तिघाले की बा हे भूतवाडीत आहे म्हणून नवरदेव. बाकी कोणाला माहिती होतं का. मग त्या तिघाशिवाय दुसऱ्याचं कामच नाही. हे छोटा वामन, आपला बबन्या आणि काश्या, ये 3 और ये मारुति डॉन जो है वो भी उनमें कैसे. तो इन्होंने ऐसा अपना गेम कर दिया. लेकिन कल कैसा निवडणुकी का भी जरा प्रोग्राम हो गया, कल से वो बाहर निकलेंगे. उसको उसका गच्चर पकड़ने का वामन का पहले, बाद में ये तीनों को भी लपेटे में लाने का. नाही नाही, आता त्याला उद्या पकडायचं कोणते आले तिथे. हो हे चौघ आहेत नाही, चौघाकडून वसूल करायचे आता. हो आता डबल तर असे पिटावायचे नाही, हे बिलकुल यायनं म्हणजे आणून दिले पाहिजे पैसे. आता सोडत नाही ते डॉन, मारुती डॉन आणि हे तिघं. बस झालं, यायचं कामच काढू आता. ठीक आहे मग आता उद्या सकाळी रामपूर रस्त्याने निघायचं मग. चला ओके. बरं झालं इथं सापडलं तुम्ही फाट्यावर, नाही तर मग कुठेतरी तुम्हाला पाहिल्याचे सोडलं नसतं आज आम्ही. काय पाहायला लागते. अरे आम्हीच येऊन आलो होतो तुमच्या घराकडे. बाबा मायाबिन तर म्हणलं राजा 5 लाख रुपये दडपले, 1 लाख देतो म्हणे आम्हाला. हे तोडून राहिले ना दोघं जण. तर हे काशीनाथ आणि आमचा बबनराव यायला पैसे द्या लागते मला. 1 लाख रुपये आमचे द्या ना, 4 लाख तुम्ही काढून घेणार होते ना. देखो है किती शायनी बन रहे. देखो 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 ना इनकी भाषा देखो. अरे बाबा काय को दिमाग खा रहा राजा. 5 लाख रुपये किसने लिए, 5 लाख रुपये कोई किसके पास लिए हमने. 5 लाख रुपये म्हणजे आलू पोंगा ते झाबरूगोंडा बॅग घेऊन आले होते ना 5 लाखाची. सगळी माहिती तुम्हाला फोनवर सांगितली ना. ते दोघं जण पैसे घेऊन येणार आहे आणि तुम्ही त्याच्यापाशी पैसे घेतले, त्या नवरदेवाला सोडलं, नवरदेव लग्नात आला. असं झालं ना. आणि मग त्यातले 4 लाख रुपये तुम्ही घेणार होते आणि 1 लाख मला देणार होते ना. तरी शायनीपणा करूनच राहिला तू. हे पा तू काहीच सांगू नको मला. सगळा गेम करून राहिला तू आमचा काय. सगळे पैसे म्हणलं कोणच आणले नाही, कोणच आम्हाला दिले नाही. नवरदेव सुटून पाहिला आणि ते काऊन सुटून पाहिला ते आम्हाला माहित आहे. करून राहिले प्लॅन चेंज झाला का म्हणाला का झाबरूगोंडा ते. अरे बाबा ते झाबरूगोंडा ते पैसे आणणार होते आणि तुम्ही म्हणून नाही भेटले नसेल तसं कसं काय. आता तू हे बा म्हणलं आता खातं कडे आता हे बा पहिल्यापेक्षा लय खाता आता. अति झालं तू. तूच लेका शायनी वानाचे आम्हाला म्हणतं भूतवाडीत किडनॅप करा. तिथं म्हणलं तुम्ही तिघं भूत बनून आले, आमच्यावर दहशत निर्माण केली, आम्ही पळालो आणि त्या मारुती डॉनला घेऊन पळाले तुम्ही. सगळं लेका म्हणलं सगळं रचलेलं प्रकरण आहे तुमचं हे. सगळं समजलं ना मला काय काय नाही तर. पण हे बा आता नाही सोडत तुम्हाला काय. तुमच्या चौघाकून मारुती डॉन तुम्ही तिघं 3,70,000ची आमची एका 2 दिवसाची आज सोय जर नाही लावली ना, तुमच्या आता टिकावतोच आम्ही तुम्हाला. पण असं कसं काय करू राहिला तुम्ही. आम्ही हे बा सांगितलं तुम्हाला, जे न्यूज आहे ते खरी सांगितली होती ना. तुम्ही म्हणता की आले नाही नसं तसं. तरी कधी तुम्ही लबाड बोलतास. तुम्हाला सांगून राहिलो ना, सगळं समजलं ना आता काय तर. तुम्ही चादरा पांघरून भूत बनून आले नव्हते का. आले नव्हते का म्हणलं तुम्ही तिघं सांगते. तुम्हालाच माहित होतं ना इथे किडनॅप केला म्हणून. बाकी चौथ्याला माहित आहे काय घटना. पण आम्ही आलोच नाही राजा. खरे भूत असतील बा ते, खरे असतील राजा. पण आम्ही काय आलो तिथं, आम्ही इकडे होतो ना. नाही नाही नाही, बिलकुल तुम्ही साधी, कारण की तू लंबा आहे आणि ते बाकीचे दोघं जराशे ठेंगणे आहे. तर तसेच ते भूत होते. तर 100% तुम्ही साहित्य आम्हाला घबरवून दिलं आणि त्याला सोडून घेऊन तुम्ही इकडे आले. काय नाटक रचू नका म्हणलं तुम्ही. नसतं झालं राजा तुम्ही. अरे बा म्हणलं काही कसं काय झालं अचानक. कोणते भूत आले आणि कोण नेलं. आम्हाला तर वाटलं बा तुम्हाला 5 लाख रुपये दिले, नवरदेव आला बा असं वाटून राहिलं. कर वो बस करा. मैं क्या बोलता ये सुन पहले. वो 3,70,000 की सोई. कल के कल लगने को ना, कल शाम को तेरे घर के पास आएंगे समझे. घर से उठा के लेके जाएंगे तुमको, समझा ना. ठीक है फिर चलाते हम. मला कशी मागता मारुती डॉनले मागा ना. हो
हो ना, त्याच्यापासून आम्ही वसूल करणार बाबा. मग 4 हिशे पाडा ना तुमचे. चौघं तुम्ही 4 हिशे करा त्याचे आणि आमचे पैसे आणून द्या. नाही तर पाहता तुम्ही उद्या काय तर उद्या संध्याकाळपर्यंत मुदत. चलो हॉटेल. बरं या मग आता. ते तर मला गाडी करून दिली असती, पण आता काय आहे तुम्ही म्हणता गाडीने जातो. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. या मग राणी ये मग. फोन करतो मला 24 तारखेच्या आधी. येऊन जाईल मी 24ला. हो नक्की नक्की. आता मी येते म्हटलं. चला भाऊ संकेत येते. येतो जवळ बुवा. चला चला येतो रे बाबू. चला. चला गेले आता पाहुणे. आता सासरे भाऊ गेले, राणी गेली. आता 24ला जातो म्हणलं. आता इलेक्शनचा निकाल लागला की या म्हणे 24ला घ्यायले. बरं मग काय म्हणता, मग काय फोन केला तुम्ही? म्हणलं कसं काय विषयाचं शिवलाल भाऊच्या कसं काय करायचं आता? मग तेच म्हणलं, आता शांतराम भाऊजवळ विषय काढला. मला मारत येऊन राहिले. असं असं कांड झालं बुवा त्या दिवसचं किडनॅपिंगचं. तर आता कसं काय करा याच्यावर आता शांताराम भाऊने विचार केला. तर तसं त्याचं म्हणणं आहे. पहा काय म्हणणं आहे तर सांगा ना मग काय कसं करावं मग? तर पहा आता मारती कसं आहे, आपल्याला हे केस बरोबर हँडल करणं आहे. कारण की याने जे केलं तर गलतच केलं म्हणा. पण आता त्याच्यावर असं मार्ग काढला आम्ही की आता हे जे आपण 4-5 जण आहोत, सरपंच हे ती मेन माणसं आपण देवदाच्या खोपडीत ती संध्याकाळी बोलावायची. शिवलालले बबनले काशाले बोलवून त्याला हे सगळी घटना सांगायची की बा असं असं तुम्ही करणं बरोबर आहे का. 3,70,000 रुपये तुम्ही उपसले. ते हॉटेल आज नाही उद्या समजा मारत राहिले तकलीफ देईन, तर तुम्ही या पैशाचं कसं काय करून राहिले. त्यानं जर सुद्यामतीनं पैशाचा जर विषय म्हणून मान्य केला, आपण हॉटेलला फोन करून सांगून देऊ की तू पैसे त्याला मग विषय मोकळा. आपल्याला काय करावं लागते, आपण आपला मार्ग शोधायचा. म्हणजे कसं आहे, जास्त भानगडीत न होता कमीत जर निभलं तर फारच पहा. नाही तर मग कसं आता रूमने काढाच लागल मग. मग माऱ्या राळे हे दिवस झाल्याशिवाय काय राहणार नाही. तू बी आहे मग मी आहे तो संग. मग तेच म्हणलं, आता आपलं लग्न झालं बा एखादं म्हणा आपण भांडण तडणं आपल्याला कसं जरासं सध्या आपल्याला एकदम नाही करता येत. म्हणून म्हणलं जर सुद्यामध्ये ऐकत असेल तर पहा त्याला सांगा. मला सगळं समजलं म्हणा. हॉटेलनं सगळी क्लिअर स्टोरी सांगितली यानं काय केलं तर त्याच्यानं त्याला तुम्ही संध्याकाळी बोलवा आणि त्याचा निर्णय घ्या. मी काय म्हणतो, त्या हॉटेलला फोन लावून देतो काय. तू बी ये म्हणा. कारण की हे जर खोटा बोलला त्याला बी इथं समक्ष बोलून घेऊ आपण. नंबर तर बुड्याला त्याचा फोन आला होता, त्याच्यावर नंबर आहे. मी घेतो मग ते नंबर. त्याचा नंबर घेतो आणि त्याला फोन लावून देतो मी की बा तू इथं ये, मला तकलीफ देऊ नको फालतूची. नाही तर मग मी आहोत तू आहे. मग पैसे कोणापासून घ्यायचे, तू इथं ये. बस तसं त्याला सांगून दे म्हणा. तू आम्ही बोलावीन तेव्हाच ये म्हणा, तोपर्यंत येऊ नको. पहिले आपण याची मीटिंग घेऊ शिवल्याची. नंतर त्यानं जर मान्य केलं मग हॉटेलला बोलावं अंदर. बरोबर तसं करतो ना मग मी फोन लावून देतो त्याला थोड्या वेळ घरी गेलो की. आणि तुम्ही शिवलालने यायला संध्याकाळी बोलायला पाठवून देता मग. बस तेवढंच. आता हे बा पंच कमिटीतूनच आपण हे निर्णय काढू. आणि जर नाहीच झाला तर मग हान रट्टा मग हळदी करायची नाही मग. पाहू मग कसा देत नाही शिवल्यात पैसे. मला झाला ना मग. आता काही जास्त आपण कोणाला सांगत नाही, तुम्ही कोणाला सांगू नका. ठीक आहे मग. आता संध्याकाळी त्याला बोलावणं पाठवा आणि घेऊन घ्या काय मीटिंग. ये किसका फोन है? ट्रू कॉलर पर तो मारुति धुटकी दिख रहा है. हाँ मारुति धुटकी का फोन कैसे आ गया? फट गए उसके फट गए। अपन ने वो कैसा उसको लगा आगे अपने कुछ खरा नहीं, इसलिए लगाए होंगे उसने फोन। नहीं मेरे को तो लगता है और धमकी देता, क्या मालूम अपने को, नहीं क्या कुछ ना कुछ तो बात है, लेकिन नहीं क्या उठा था मैं, देखता क्या है तो। हाँ बोल धुटके क्या है? हाँ शादी हो गई ना? हाँ भाग गया तू, नहीं क्या? अच्छा ठीक है। आगे तू कहाँ पे मिलेंगा नहीं क्या? बाजार में आएगा ना तू इधर, तब देखेंगे तेरे को। लेकिन पैसे तो निकालूंगा भैया। हाँ समझा? क्या समझा ना? आपल्याला एका दिवशी कांडतच होतं वाटते आपल्याला, नाही का? हो ना. अरे हो ना, हो पैसेच घ्या ना तुम्ही. तुम्ही या म्हणलं. आज संध्याकाळी रामपूरला येऊन जा म्हटलं बरोबर. पैसे कोण देईन काय देईन याचा पूर्ण खाडा निवाळाच करून टाकू. म्हणजे टेन्शनचं काम राहणार नाही. गावन फाटली वाटते आता, नाही का? हां बरोबर वामन भेटला असन ना त्याला, याला सांगितलं असन. हां बरं काय हरकत नाही. कोण देणार आहे काय देणार आहे ते सगळं मला क्लिअर सांगा. 2 दिवसात पैसे लागतील. येतो मी फाट्यावर, मला फोन करा कुठे या ते. हो या तुम्ही फक्त रात्री 7 वाजता येऊन जा फाट्यावर. तिथून फोन करतो मी तुम्हाला बरोबर. 8 वाजेपर्यंत बिलकुल गावात पोहोचायचं आहे. ठीक आहे फिर. हां ठीक आहे. काय म्हणता शिवलाल भाऊ, काय आवाज दिला? जेवता आलो बा, काय म्हणता? मी काय म्हणून राहिलो, तू काय सांगे आम्हाला लेटेस्ट न्यूज काय म्हणते त्या लग्नाच्या दिवशी. आलू पोंगे झाबरू पैसे घेऊन चालला म्हणते तिथं. मग काय झालं म्हणलं पैसे असते. म्हणलं ते आम्हाला हॉटेल भेटला आले का म्हणलं, दुसरेच 3 जण आले आणि आमच्यावर नाव घालून राहिला ते. कसं काय प्रकरण काय झालं म्हणलं. तू काय खोटं सांगितलं का म्हणलं आम्हाला? नाही ना बा, माझे तर म्हणत ना ते झाबरूले तेले पाठवतो म्हणून आलो गेले. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. मग आता नंतर त्याचं काय झालं मला का माहीत.
ते आपलं नाव घालून राहिला ना आपल्या तिघाचं. हो आपण तिघं गेलो म्हणते भूत बनून तिथं, ते घाबरले आणि ते पळाले आणि मारते सुटून पळाला. तर ते आपल्यावर नाव घालून राहिला, तुम्हीच पैसे द्या म्हणते आता. आता काय करा अरे बाबा माय बी नाव नका द्यात, मी तर काहीच काही नाही. काय माहित, पण ते तुम्ही तिघं होते म्हणे, भूत बनून आले आणि मारती पळाला आणि आमचे पैसे गेले. हो आणि तुम्ही सांगितलं म्हणे की बा ते आलो मग पैसे घेऊन येते म्हणे, काहीच आलं नाही काहीच गेलं नाही. हो म्हणून म्हणलं आता मारणार आहे ते एक तर. हो त्यानं 2 दिवसाच्या आत मला पैसे सांगितले. काका बबन काका तुम्हाला बोलावलं म्हणलं, तुम्हाला वावरातली ड्युटेस टाकायची, वावरातली खोपडीतली बोलावलं. मीटिंग आहे म्हणजे काय होईल? ठीक आहे, कायची मीटिंग आहे बा आता? कायची मीटिंग काय आता? काय काय माहित बा, ते ड्युटेस टाकायला मला निरोप दिला, सांगून दे म्हणे. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. कायचा निरोप व्हायला का? काय म्हणा त्याच्या खोपडीत नाही. बरोबर येतो येतो. हो किती वाजता जावं लागते? आता घ्या म्हणे 8 वाजता लोक या म्हणे वावरातली. 8 वाजता हा म्हणे आम्ही खोपडीतली. काय आहे टाकंडीला बजीन ते गेले तर. काय म्हणाले का? काय नवीनच दिसते मला. बरोबर ठीक आहे ठीक आहे. हो येऊन जाईल म्हणा आम्ही. हो सांगून देईल म्हणलं. कशा काय तर पाहून येऊ जरा. हो काय म्हणते काय नाही आता, काय लफडाचं नवीन. चला ना पाहून येऊ मग समजा काय आहे काय नाही तर, नाही का? हो चला चला. माहित पडलं का रे बबन्या? हो, काय सांगू राजा काय बोलावलं? बोला शंकर भाऊ, काय विषय होता म्हणलं? कसं काय सहज इकडे एकांतात बोलावलं वावरत नाही? हा काय आहे बाबा विषय काय? तर पाहता शिवलाल भाऊ, एकाच शब्दात सांगतो. मारुतराव आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुमचं प्रकरण 3,70,000 रुपये तुम्ही कसे हॉटेलापासून काढले आणि मारुतीला कसं त्यात गुतवलं म्हणून मारुतीला लग्नाच्या दिवशी त्याने उचललं आणि त्यानंच ती सगळी गोष्ट आता मारुतरावला सांगितली. त्याच्यात तुमचं नाव निघालं. म्हणून म्हणतो जास्त लोकांना माहीत झाल्याशिवाय त्यापेक्षा आपण इथं 8 जणात जर मिटवलं तर बरं राहील. नाही तर मग कसं तुम्ही तुमचं पहा, आम्ही आमचं पाहतो. हो कारण की आता आम्हाला आमचे काही हात बांधेल नाही, तुमचे काही नाही. बाप हॉटेलनं सांगितलं हॉटेल नाही का? अरे बाप. हो म्हणा, पण आता काय म्हणजे माय कसं नाव आलं त्याच्यात? काय बोलून राहिले तुम्ही? हॉटेलनं सगळं सांगितलं मला स्टोरी तुमची. मग माझ्या नावावर तुम्ही पैसे टाकत जा खात्यात नाही, तुम्ही वापरत जा. तुम्ही सांगे इकून भेटू राहिले तिकून भेटू राहिले, सगळे हॉटेलनं पैसे दिले तुम्हाला. 370 तिकडे ताज हॉटेल हे ते सगळं त्याच्या भरोशावर केलं तुम्ही. सगळं सांगितलं मला त्यानं. आम्ही सगळंच माहीत झालं ते हॉटेलनं सबन पकडलं का ज्यानं. बरं हो झालं असं ते झालं. मग आता काय म्हणणं आहे मग? तू काय म्हणतो मग? काय म्हणणं काय झालं? निपटलं ना मग ते आता? निपटलं तुला सोडलं सगळं झालं. निपटलं कसं? आता ते मला मारतीन ना डबल जर मी भेटलो त्याला तर. तिथून आलो मी कसं बी पाहून. पण इथं म्हणलं आता पुढची दृष्टिकोनातून मला विचार नाही करायला लागतो त्याचा. मग मी काय करू शकतो यात? आता मग झालं ना, निपटलं ना. आता ते म्या घेतले, पण म्या काय 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 म्हणजे माझ्यासाठी घेतले का? पैसे म्या घेतले, तुम्हाला माहित आहे. पोळ्याला बक्षीस दिलं, गणपतीसाठी दिले, नवदुर्गा उत्सवाला दिले, ते रोड बनवून दिला. 2-3 लाख रुपये जे त्याच्यापासून घेतले ते सगळे गावालाच लावले ना. म्या काय खडकू घेतला त्यातला? तुला आम्ही म्हणलं होतं का बा बक्षीस दे म्हणून, पोळ्याला दे का गणपतीला दे का नवदुर्गा उत्सवात दे. तो मनात दिले ते बक्षीस. घ्या रे पोट्यो, हे करा रे डीजे आणणार रे. तो काय मोठेपणा केला म्हणलं. आणि ती निवडणुकीची इकडे जाय तिकडे जाय मुंबईला हिंदी. मग ते काय मार्तिकून वसूल करता का म्हणलं? तो मोठा मनानं केला ते. आम्ही कसं काय देणार होते पैसे? ते तुलाच भरा लागणार आहे पैसे. बाबा कमाल धरायचे तुमची. म्हणजे कोण देऊ राहिलं? म्हणजे मी एकटा थोडी देणार आहो काही. सगळ्या गावासाठी केलेलं आहे मी. हो तुम्ही गावाला सगळ्यांना द्या, मग सगळ्या मिळून त्याचे पैसे देऊ आपण. मग मी कसं काय देऊ? अरे कसा काय बोलून राहिला तू शिवला? तो आगाऊपणा केला ना रे बा. तो पैसे मागितले का त्याले आणि याच्या खात्यावर टाकायला लावले. सगळा गुन्हा तुझ्याच आहे त्याच्यात नाही. याचा काय गुन्हा आहे मारतीचा? आमचा काय गुन्हा आहे? आम्ही थोडी म्हणलं तुला काही पोळ्याला बक्षीस देन, याले देन त्याला दे. तो मनान दिलं ते शेवटी बा तू कर्म आहे तू भोग. हो आम्ही नाही तर मग त्याच्यानंतर आता आम्ही ॲक्शन घेईन. हो काय करायचं ते आम्ही पाहू. मग आता काय करायचं होतं? ऍक्शन म्हणजे काय? काय करता काय तुम्ही म्हणलं? मग काय करता माया? का मग तुला द्यायचे नाही का पैसे? ठीक आहे, मग आम्ही आमच्या परीने करू काय पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊ. अशी फसवणूक केली बा मारुतराव धुटकेची आणि किडनॅपच्या प्रकरणामध्ये बी तुझे हात आहे हे ते सगळं बिलकुल तुले म्हणजे नाव म्हणजे तुझे तोंड टाकून कठीण होईल गावात. मी गावात राहणं मुश्किल करीन तुम्हाला. बाबा गावात सगळे बोंबा होते मग. अरे हो ना, पण मग अरे मी कसं पण एवढं कशी देऊ मी? तू येसोस तो आणले तसे तू ते त्याला दे. हो आम्हाला नको सांग काय करायचं ते आता. नाही तर मग आम्ही आमचं काम करू. पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन देऊ सरकारची आणि सगळ्या गावात हे करून टाकू. हे किडनॅप मध्ये तुझे हात आहे म्हणून असे अगो काम करते बाई. म्हणलं हे पा गावात तुला मुश्किल होईल आता. हो हो करा लागेल. देतो म्हणलं लागेल मी नाही का निपटून टाकला. हे पा म्हणलं तुम्ही आता काही जास्त काही करू नका. झालं ना 8 जणांचा विषय आहे ना. ठीक आहे पटलं मला. मी पैसे देईन त्याचे. झालं हो झाले. मग अंगावर लावले मारतील त्याच्यात मी ओढणार नाही. बरं ठीक आहे. मग आता हॉटेलला सांगता का तुम्ही? मग हॉटेलला फोन करायचा का? तरी ना मी सांगेन ना त्याला. डबल भेटला काही जर अडवलं तुला तर मला सांग. माझ्याकडे आहे म्हणा. नाही हॉटेल इथं आलेलं आहे म्हटलं. गावाच्या शिवाळीवरच आहे ते. हो मारतीला मारायला येऊन राहिला होता, पण त्यानं फोन केला पहिले मारतीच्या बाबाले. म्हणून आम्ही मीटिंग घेतलेली आहे. तर त्याला इथं आम्ही बोलावतो. त्याच्या समक्ष तू सांग. बापरे इथं आला का ते? बाबा पुरसले का अटकलं आहे ना मला. बोला हो आणा हो पाहून की पुढची पुढे. हो बोला त्याला इथं सांगून देतो मी त्याला. वाटते जवळपास नाही का? बता चला फोन केल्याबरोबर. बोला हॉटेल साहेब म्हणलं. झालं म्हणलं आमचं आता सिटिंग. तुमच्या पैशाची काही काळजी करू नका म्हणलं. आता आलं जवळपास झाला आमचा लागला मेळ. काय कसा काय मिळाला म्हणजे कोणाकडून घ्यायचे पैसे? घ्यायचे कोणाकडून? तुमच्याकडून का? पाहून घ्या म्हणलं. काय म्हणते ते शिवलालची टोळगोटे. काय तुमचं नाव खजूर आहे काय ते ऐकून घ्या ते. मी काय म्हणतो हॉटेल साहेब, तुम्ही आता कसं जास्त लोड घेऊ नका. तुमचे पैसे माझ्याकडे लागलेले आहे आणि तुमचे पैसे मी देऊन टाकतो. आता आमचा कसं गावकऱ्याने सगळ्यांनी सल्ला मसलत केली
माझ्यानं गलती झाली, मी मान्य केली, पश्चातापही झाला मला त्या गोष्टीचा. पण आता शेवटी तुमचे पैसे देणं आहे. हो, मी देणेकरी आहो समजा, माझ्याकडे तुमचे 3,70,000 लागू झाले. लागू व्हायचं नाही हो भाऊ, म्हणलं पैसे देता काही तुम्ही हे सांगा ना पहिले. हा, लागू झाले म्हणजे काय 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 म्हणजे काय पिढीजात मागायला येऊ का मी? हो ना, आता समजा थोडंफार आता वेळ लागेलच ना. एखादं मन 370 म्हटल्यावर कसं काय होणार आहे? हा, देऊ ना आम्ही 370 देऊ तुम्हाला. नाही 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 नाही, ते मी मान्य करणार नाही. मला 3,70,000 रुपये लयच लय मी 2 दिवसाची मुदत देऊ शकतो. याच्या पळ्याला देत नाही मी. लय दिवस झाले तुमचं घुमवणं. 370 मला पाहिजे तर 23 तारखेच्या संध्याकाळपर्यंत. आजची 21च आहे. तुम्ही मेळ लावा. त्याशिवाय मी ऐकणार नाही. ते मला काही घेणं नाही. मुदत काही मुदत मुदत राहायची, कोर्ट मुदत देते ना पैसे भराले. मग काय तर तुम्ही असं एखादा मन कसं काय फेडणं होणार आहे? ते मला काही सांगू नका. तुम्ही त्याचा विचार आधी करायला पाहिजे. काय तर पैसे लागतील मला 23 संध्याकाळी. झाला विषय समाप्त. याच्या पळ्याला मी काही बोलत नाही. आम्ही तर आता कसं करा, सगळे देखतं काय म्हणा. जाऊ दे, हो म्हणून टाका, पाहू पुढचं पुढे नाही का, काहीतरी सोचा लागेल. हे बा बरं ठीक आहे. 23ला संध्याकाळीच ना. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला 23ला संध्याकाळपर्यंत मुदत आपली रातचे 8 वाजे लोक. पैसे येऊन जाईल कुठचे आणते काय सांगा. मग काय 100 रुपये नाही. पाहू ना आता काय करते. बरं आता तुम्ही एवढ्या समक्ष सांगून राहिले काय? पैसे 23ला आले नाही तर मी महापुरीनं मग काय करायला मोकळा, समजलं का? सगळ्या लोकांना सांगून राहिलो मी. हो ना, बिलकुल बिलकुल झालं ना. बाकीचे गाव करायचा काही विषय नाही. मी तुमचे पैसे देतो म्हणजे देतो. मारत राहिले तुम्ही, काही म्हणू नका आता. त्याचा विषय समाप्त, माझ्याकडे लागला आता. झाला विषय समाप्त झाला. चला निघतो मी काय. 23 तारीख संध्याकाळ ध्यान ठेव. चला येतो मी. हो ना, करतो ना मी. आपल्या जवळ कोण मेवण्या कोणी कोण झालं तर उद्या संध्याकाळीच तुमचं काम होऊन जाईल, काही विषय नाही. झालं. चला मोळा विषय. कोणतं मेवना देते काय येते. झालं अजून मार खाते काय सांगा बा काय होईल तर. बरं चला मग मोळा मिटिंग. जा भाऊ, तुम्ही कोण आहे तुम्ही दा निघा म्हणलं इथून. चला म्हणलं मोळा चला घराकडे. कोणता थोडा रिस्क होता पाहिजे ना शिवला. तो काय हो म्हणलं त्याला मी देतो म्हणून पैसे त्याचे. तू आहे बा म्हणलं फालतूचं नसतं काम केलं. आता एक तर हॉटेल ती आला प्रत्यक्ष त्या समोरासमोर तर सांगितलं देतो म्हणून. आता किती आपत आहे. आता कुठचे देतो तू? काही पैसे मागू राहिले. 2 दिवसाची मुदत दिली त्यानं. 23 तारखेला त्याला संध्याकाळी लोक पैसे कोणते आधी देणार. कुठून देतो तू? काय आहे आपल्यापाशी? म्हणाले का 200 रुपये जर म्हणलं तर बायकोला मागा लागते कायले. पण काय आता कुठून आणून राहिला तू एवढे मोठे 3,70,000 रुपये? सांग ना तूच सांग. आता मग त्याला हो नाही म्हणू तर कसं रे, गावात बदनामी करता का म्हणला. आपण बायाले किडनॅप केलं असं तसं गावात जर माहीत झालं, सगळ्या बाया माणसा सगळ्या इले घरचे दारचे काय म्हणणार आपल्याला. बा असा शिवलाल टोयगोटीन हे यायनं कामं केलेले आहे, शोभते का बा. दाट्यात उभं करणार नाही आपल्याला कोणी. म्हणून म्हणलं कुठं माणसाने माघारे घ्यायला लागत असते. पैशाची चिंता नको करून तू. पैशाचा मेळ लावून राहिला मी. माझ्या डोक्यात आहे ना पैसे कुठून आणायचे काय आणायचे. आपल्या जोडून रुपये आपल्याला आहेच नाही तर आपण कुठून आणणार आहोत. पण मी कुठून आणतो त्याची मला लागली ना फेडिंग काय तर. हो ना, आपण झाडाला लागते शिवलाल भाऊ पैसे. तुम्ही 23 तारीख दिली राहिले संध्याकाळी देतो म्हणून. कुठून देता काय करता तुम्ही? 23चा विषय नाही ना. 22ला संध्याकाळीच आपल्याला 3-4 लाख रुपये येणार आहे. मग काय तर त्याचेच पैसे त्याला देणार आहो मी हॉटेलले. त्याचं जे समजा कुक्कुटपालन आहे, कमीत कमी 3-3.5-4 लाखापर्यंतच्या कोंबड्या आहे त्याच्या याच्यातनी. त्या दिवशी आपल्याला दणके दिले तिथं. आता म्हटलं काय करायच्या, मी याला घुमवतो हॉटेल यायला. त्याचा ते कोणतं सोबती आहे ते दोघं जण. तर चला बा बँकेत काढतो करत मी दिवसभर घुमवत त्याले. तुम्ही इकडे त्याच्या कुक्कुटपालनमधल्या ते जे कोंबड्या आहे का नाही, त्याचा तर सौदा आधीच करू म्हणा आपण समजा उद्या सकाळी. 1-2 याच्या संग, कारण की 23ला मावला आहे. कोंबड्या भयानक खपणार आहे. तर मी बरोबर सेटिंग लावून देतो सौद्याची. फक्त तिथून तुम्ही पार्सल करून टाका. एखादा त्याचा गाडी येईल, पुऱ्या कोंबड्या भरून द्यायच्या, पैसे घेऊन घ्यायचे. मी बँकेपाशी असतो, मग घेऊन यायचे. असं म्हणजे तू त्याला बँकेपाशी थांबून ठेवशील तोपर्यंत आम्ही इकडे गेम करायचा नाही का, पुऱ्या कोंबड्या इकून टाकायच्या. बस मी त्याला 4-5 बँकेत पैसे आहे म्हणतो माया. इथं 50, तिथं 10, इथं 20 असं त्याला घुमवतो. तोपर्यंत तुम्ही इकडे गेम करा दिवसभर येत नाही. सौदा भले उद्या सकाळीच जाऊ. 1-2 वाले संग आपण भेटून त्याला सांगून देऊ इतके कोंबड्या आहे बा, घेता का? आहे तर आता घेणारे. बरं शिवलाल भाऊ पायदा बा, हे नसतं नाही आलं पाहिजे अंगलट. म्हणजे आम्ही दोघं जण समजा कोंबडी ऐकायच्या नाही का. बरं पायदा पण आता तेवढं तुम्हाला करावंच लागणार आहे बा. मी त्या तिघाले हँडल करतो तर तुम्ही इकडे रफादफा करा आणि ते. त्याच्यात कोणता विषय कोणीच नसते तिथं. आमचं साहेब नाही कुक्कुटपालन असं तसं द्या दडपून पुऱ्या कोंबड्या. असं करायचं नाही का. बरोबर मग उद्या मग आता समजा तयारीत राहा लागेल नाही का. सौदा करून घे मग लवकर उद्या त्याच्या संग. मग आपण करून घेऊ बरोबर त्याचा कार्यक्रम. बस उद्या सकाळी इथून 8 वाजताच निघू आपण. सौदा करून मग त्याच्या घरी चालले जाऊ. चाल म्हणा पैसे गेले बँकेत. मी तिघाले उचलून घेऊन जातो. तू बरोबर इकडं करून टाकतो मग. झालं उद्याचं फायनल.